नमस्कार, मी स्वप्नाली शिंदे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। बाहेर बघा असा मस्तपैकी पाऊस पडत आहे। मस्तपैकी पावसामध्ये म्हटलं झणझणीत काहीतरी मेनू करावा, तर मी आज करत आहे मिसळपाव। मिसळपाव का करत आहे, कारण मला 2 मुलींचा टिफिन आलेला आहे, तर त्या बोलल्या ताई आम्हाला असं काहीतरी स्पायसी वगैरे काहीतरी खायचं आहे पावसामध्ये। तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं मिसळपाव पाहिजे का तुम्हाला? तर म्हणले हो चालेल म्हटले। मग म्हटलं बघा आता एका साईडला मी कढईमध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा फ्राय करत आहे। आता हा कांदा आता फ्राय झाला आहे। फ्राय करून झाल्यावर मी मटकी आणि कढीपत्ता टाकायचा माझ्याकडून राहून गेला, म्हणून मी तो आता मटकी बरोबर टाकत आहे। तर तो आता मी दोन्ही मटकी आणि कढीपत्ता तेलामध्ये परत फ्राय करून घेते। फ्राय करत करत मी एका साईडला कुकर लावलेला। कुकर का लावला का, तर त्यांना मिसळ पावाबरोबर राईस पण पाहिजे, तर राईस पण पाहिजे। मी म्हटलं ठीक आहे चालेल। तर मग आता बघा इथे मटकी परतत आहे तेलामध्ये। मटकी छान परतून झालेली आहे तेलामध्ये। त्याच्यावर मी झाकण ठेवून थोडीशी वाफ देते, जेणेकरून मटकी पटकन शिजेल आणि मला जास्त पण परत गरम पाणी ओतल्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही लागणार। आता मटकीमध्ये टाकण्यासाठी मी वाटण केलेलं आहे। तर ह्या वाटणामध्ये मी कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण नाही टाकलं, कारण मी ऑलरेडी परतताना टाकलेलं आहे, आणि एक टोमॅटो टाकलेला आहे। तर हे सगळं मी भाजून वाटण केलेलं आहे। त्याच्यामध्ये मी मिसळीसाठी किचन किंग मसाला टाकते, आणि हा मी जो लाल पावडर दाखवते ही मी स्वतः बेडकी मिरची घरी आणून मी कुटून आणून मी मसाला बनवलेला आहे। ते दोन्ही मसाले मी आता ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता मटकी चांगली वाफ देऊन झालेली आहे। आता वाटलेलं वाटण आहे ते पण मी ह्या मटकीबरोबर तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। एका साईडला कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत, जेणेकरून मला त्यांना लवकर टिफिन देता येईल, कारण त्या बोलले की मला 9च्या आधी काकी टिफिन पाहिजे। तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, म्हटलं तुम्ही 9च्या आधी घेऊन टिफिन घेऊन जावा म्हटलं तुमचे। तर आता कांदा मसाला वगैरे इकडे सगळं मटकी वगैरे चांगली तेलामध्ये फ्राय झालेलं आहे, वाटण पण फ्राय झालेलं आहे चांगलं। आता हे आहे कसुरी मेथी। तर कसुरी मेथी मी का टाकते, जरा टेस्ट अजून छान येते। आणि नंतर मी एका साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे उकळायला। ते गरम पाणी उकळून ऑलरेडी मी बाजूला ठेवलेलं उकळून, आणि ते मी आता ह्या मटकीमध्ये टाकलं, जेणेकरून मला लवकर त्यांना टिफिन देता येईल आणि लवकर उकळी पण येईल। आणि त्या मिसळ पावाबरोबर त्यांना कांदा मी चिरलेला आहे खाण्यासाठी, मग बारीक चॉप केला आहे कांदा। वरती आमटीवर पण भुरभुरून टाकण्यासाठी कोथिंबीर पण बारीक चॉप केलेली आहे। इकडे बघा टायमिंग 8:30 होऊन गेलेले आहेत। 9 वाजेपर्यंत त्यांचा टिफिन मला रेडी करायचा आहे। आता मी वाट बघते कधी उकळी येते आणि मी त्यांचा टिफिन पॅक करते। इकडे कुकर पण नॉर्मली थंड झालेला आहे। आता सकाळच्या मला भाजीसाठी पण आहे ना आलं लसूण पेस्ट करून ठेवायची, जेणेकरून काय होतं पटकन माझ्या भाज्या वगैरे लवकर पटापट तयार होतात। आता इकडे बघा एका मुलीचा मी ऑलरेडी टिफिन तयार करून ठेवलेला आहे। एका डब्यात भात, एका डब्यात फरसाण, कांदा, लिंबू ठेवलेला आहे, एका डब्यात मटकी भरलेली आहे, आणि फॉईल पेपरमध्ये पाव मी रॅप करून देणार आहे। तिचा टिफिन मी आता एका मुलीचा टिफिन रेडी केलेला आहे। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।